टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अहमदाबादमध्ये ज्या बीजे मेडिकल कॉलेजमध्ये विमान कोसळलं त्या ठिकाणी आता फॉरेन्सिकची टीम दाखल झालेली आहे। 12 जणांची जी टीम आहे ती सध्या या ठिकाणी दाखल झाली आहे। इथे दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की फॉरेन्सिकची जी टीम आहे ती सध्या घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि घटनास्थळी पाहणी केली जाते। आपण पाहतोय एक जेसीबी सुद्धा या ठिकाणी उभा आपल्याला दिसतोय। तर इतर जे फॉरेन्सिकची टीम आहे ती सध्या या ठिकाणी दाखल झालेली, काही पुरावे या ठिकाणी गोळा केले जाणार आहेत। एक महिलेचा देखील या 12 सदस्यीय टीममध्ये समावेश आहे आणि या संपूर्ण परिसराची आता फॉरेन्सिक टीमकडून पाहणी केली जाते। आज सकाळपासूनच या ठिकाणी एनडीआरएफच्या 6 तुकड्या दाखल झालेल्या आहेत, त्यासोबतच पोलीस दल दाखल झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आणि जे टाटा एअरलाइन्सचे सीईओ आहेत विल्सन कॅम्बेल ते सुद्धा आपल्या अधिकाऱ्यांसोबत या ठिकाणी दाखल झाले। ब्लॅक बॉक्समध्ये जी माहिती मिळालेली आहे त्या अनुषंगाने या संपूर्ण अपघाताचा आणि या संपूर्ण परिसराचं ॲनालिसिस जे आहे ते सध्या सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं। हालचाली वाढलेल्या आहेत आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट जे आहेत ते सध्या घटनास्थळी दाखल झाले आहेत। काही पुरावे ते आपल्या सोबत घेणार असल्याचं सुद्धा बोललं जातं। इतकी मोठी दुर्घटना घडली ज्याने संपूर्ण देशाला धक्का बसलेला आहे, तर जगभरामध्ये याची सध्या चर्चा सुरू आहे। आपण पाहतोय बघा फॉरेन्सिकची जी टीम आहे ती एनडीआरएफचे जे डीजी आहेत त्यांच्यासोबत या ठिकाणी संवाद साधते आणि चर्चा सुरू आहे की नेमकं किती जणांना या ठिकाणाहून वाचवण्यात आलेला आहे किंवा किती जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला आहे, नेमका आकडा काय आहे आणि जे बेपत्ता आहे त्यांची सध्या काय परिस्थिती आहे त्याबद्दल देखील या ठिकाणी इत्थंभूत माहिती घेतली जाते। काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रुग्णालयामध्ये जाऊन नातेवाईकांची भेट घेणार असल्याची माहिती आहे, त्यासोबतच इथल्या स्पॉटवर देखील दाखल होणार असल्याची माहिती आहे। त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त जो आहे तो या संपूर्ण परिसरामध्ये तैनात केल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे। फायर ब्रिगेडचे जवान या ठिकाणी पोहोचलेले आहेत, त्यासोबतच पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे। या संपूर्ण परिसरामध्ये 200 मीटरपर्यंत मोठी बॅरिकेटिंग आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळते आणि त्यासोबतच जो मेडिकल कॉलेजचा परिसर आहे तो सध्या सील करण्यात आलेला आहे। विमान त्या ठिकाणी अडकलेलं आहे, विमानाचे जे तुकडे आहेत जे अवशेष आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी पसरलेले आहेत। त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या पोलीस प्रशासनानं आपल्या ताब्यात तर घेतलेलाच आहे। त्यासोबतच नेमकं आता या घटनेमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट यांची एक्सपर्ट ओपिनियन नेमकं काय असणार आहे आणि या घटनेमागचं मूळ कारण समोर येणार आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन योगेश सावंत, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, अहमदाबाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।